आता महाकाल तो ना ते महत्व का छे स्थान ना कौन हमें जरा कर लो। देखो भस्म आरती एकच कन हिऊ नाही 6 आरती हो था आणि फर्स्ट आता भस्म आरती पण का बोलता तुम्ही आई साधारण भस्म नाही होत कचो आता नु भस्म वायलू छे हो पहिला फर्स्ट स्थापित हे पास ते शिवलिंग नु चितानु हे जळेल चितानु राख ताजा राख ती भस्म आरती होत कचो कदा स्मशान ने गेकन ताजा मुर्दानो जळेल राख ती भस्म आरती करता था कचो महाकाल तो नु एकदा काही हो थाना पंडित ने कोणी जबाबदारी द्या आता भस्म आरती नु ते रोज गई का ना ताजा ते कोनो ही चितानु ते भस्म लई का ना आरती करता था कचो एक दिवस का भी कोण तुम्ही कळी नाही कचो आईची स्मशान कोण राख मिळी नाही कचो तने आता मारा प्रभु नु ए पूजा होतु ने आज तो ना हुनु पूजा हुनु ते कौ करनो ता का ना तो ना पुत्र ने मृत्यू समर्पण करी का ना ते मृत्यू दी का ना ते बाळ तो ना बेटा नु राख लेकन ते आरती करत कचो भस्म तई करता में शिव चढ़क कचो साक्षात दर्शन ने का बात हूँ का कर्या का नहीं तुम्हारो पूजा हुनु तई महत्वपूर्ण चिकता रे तारा भक्ति ने हो मेच्यो को बोली ते बेटा पुनर्जीवित करी का ना तवाती ते भस्म आरती बंदी कचो था तवाती ते भस्म आरती बंदी का ना आता भस्म आरती छोचो मात्र कपिला गाय का ने गाय छे हो कपिला गाय का ना एक गाय तिना गोबर ना खंड का बोला दिखो था धट्टा धट्टा छेन ना ऐकरी सुकाडत दिखो ती तई राख तई सुकाडेल छेन ना इना ती खंड ती राख करी कन राख्या सको छो लई मट्टा मट्टा एक राख करी राख्या सको कपिला गाय ना छेन ना खंड ती राख करी कन सुकाडी कन राख करी कन तई राख नो आरती ती आज भस्म करो छो आता कोण तुम्ही चितांती लेता नहीं हो तवाच तई पंडित तो करेल ने तवाच बंद हेल ने आता गाय ना कपिला गाय छो तिना ती का तई राख हो गोबर ती तिना ती करक छो आणि भस्म नु आरती नु लई महत्व छे कचो था आणि था ते स्थान आता देखो महाकाल कतर थाना राजा का बोला कचो ते क्षेत्र ना राजा उज्जैन नगरी ना राजा होते तिनासाठी कोणता भी व्यक्ती एक पद मिळेस देखो लई मट्टू मिनिस्टर बोलो VIP बोलो एक मट्टा मट्टा पोस्ट असतो ते बी एक राजा समान जीवन जीता असत नाही एक मट्टू पोस्ट असत सभ्यनो एक अधिकार तोनाकडे असच तर एक राजा असे नाहीच होते तिनासाठी 2 राजा ऍट अ टाइम ते क्षेत्र राहून ना कचो ते महाकाल अलाव करता नाही कचो कोणता बी राजा असन दे VIP असन दे मिनिस्टर असन दे निस्तू दर्शन लिखन तवान तवात हाती जानू होते अकस्मात ते रह्यात ते कोणता पद छे ते पद तवना ती गई छोड़क कचो दुसरा ऐसेच पडक कचो तो गवर्नमेंट तर पडक कच नाही तर तवनु नोकरी तर जाक कच तिनासाठी कोणता VIP भी नहीं रहता होते उज्जैन में दर्शन लिखन एक रात भी नहीं रहता कचो गई छोड़क कच आणि राजा के पास ती घोडार सवारी करच हो ने घोडा बोलो हत्ती बोलो तिन्नानी ते उज्जैन गुडीना संबरती कोण तुम्ही बारात नाही जानू कचो एकटो छो राजो ह्यानो कोण बी ते घोडार बट्टीकन बारात काढा अलाव नाही कचो थाती 2 राजा आसान साध्य नाही कन तई एक कंडिशन छे कचो था आणि सप्ती शक्तिशाली शिवलिंग होय आणि काल नो अर्थ मी कळल्या फर्स्ट काल नो अर्थ कतर का हो एक काल नो अर्थ समय का बोलाचो टाइम बोलात नाही काल आणि एक मृत्यू बोलाचो तिन्नानी महाकाल समय ने लगातार चलाडक कचो आता का समय चली छो आता पृथ्वी पर बोलो सभी समय नु निर्धार महाकाल तो ना हातम शिकच काल नु विनाश करानु काल भैरव तो ना हातम शिकच कदा तोडू शक्तिशाली काम येऊन छे हो महाकाल तो नु टाइम निर्धारित करच आणि नाश करानु काल नु नाश काल भैरव करच आणि सप्ती आता 3 लोक बोलात नाही मी पृथ्वी पाताळ आकाश आकाशम सप्ती उत्तम तारक शिवलिंग कचो आकाशम अशेलु सप्ती शक्तिशाली पाताळम अशेलु सप्ती शक्तिशाली हाकटेश्वर कन शिवलिंग छे तिन्नानी पृथ्वी ऊपर सप्ती शक्तिशाली शिवलिंग कतर हमारू महाकालेश्वर उज्जैन महाकाल कचो ये 3 शिवलिंग लय महत्वपूर्ण कचो एक लोकम एक शिवलिंग शक्तिशाली अशेला हमार पृथ्वी पर अशेलो उज्जैन महाकाल आणि एकच ज्योतिर्लिंग साउथ फेसिंग दक्षिणमुखी आई एकच मिळाकचो हमने ज्योतिर्लिंग साउथ फेसिंग अशेलो आणि ए जो लिंग नो 6 आरती होकचो आणि साधारण रीती आरती होतु नहीं हो निस्तु अभिषेक करा ही नहीं श्रृंगार हो जो यहाँ काल भैरव नु रूप वट्ट सब्बी 6 रूप ती श्रृंगार रोज हो 4 असता ते श्रृंगार करा चालू कर्या 6 रात ने सूर्य तुडी 6 ते लिंग नु श्रृंगार होकचो वायला रूप ती श्रृंगार होकचो
4 असता भस्म आरती थी शुरुआत हो कचो तिना परती घटा टॉप स्वरूप कन एका रूप छेवो त एक पेटा घाली कन लिंबू गळाમાં લીંબુનો હાર ઘાલી કન त एक स्वरूप छेवो त एक स्वरूप फर्स्ट भस्म आरती सेकंड घटा टॉप स्वरूप कन एक आरती करो छो तीसरो आरती तनु खुदनु स्वरूप कतर एक अवतार लेल स्वरूप हनुमाननु मूर्तिनो आकार ते करी कन ते लिंगने हनुमाननु आरती होकचो पासती तनु प्रिय अशेलु शेषनागनु रूप लिकन तई श्रृंगार करेलो आरती होचो पासती दूल्हे का स्वरूप कतर एक नवरानु स्वरूप ती आरती करकचो आई लई छंद सकचो देखा एक नवरान कौ श्रृंगार करतो ते लिंगने तौ फेस करी कन तैसु छंद श्रृंगार कर्या सकचो देकान लई तोडू सुंदर सकचो आणि लास्ट नु शयन आरती का असचो सुरत तळे तौनु स्वयं स्वरूप काचे तयो कतर लिंगनु स्वरूपो तिरे कोणतु मुकुटनु करताने का लगडताने नॉर्मल ते कोणता स्वरूपम उद्भवीच ते स्वरूपनु शयन आरतीकम बोलचो इन्नानी दिसने छेदा करचोय छे स्वरूप करचो आणि वर्षने आई ये दर्शन आता ये स्वरूपना का दर्शन छे वर्षने एकदा करकच आणि लई भाग्यशाली लोकोने आई दर्शन मिळकचो ते स्वरूप करेलु देकाना एक महाकालीनु स्वरूप ती तोनु आरती करकचो तोनु लिंगने महाकालीनु स्वरूप ते करीकन फेस करीकन तोनु आरती करकच गणेशानु करकचो हमार विघ्नहर्ता गणेशानु स्वरूप करीकन तीनु आरती करकच लास्टने रुद्र स्वरूप करीकन ते एक आरती करकच आई वर्षने करकचो वर्षने एखादा करकचो तिने ते लई भाग्यशाली लोक होकचो आणि तिनाती भी भाग्यशाली हमने प्राप्त होणारा लोक कतर हो 12 वर्षने एकदा रौद्र रूप कंबुलिकन एक करचो लई देकान एकदम भयंकर रूप असचो शिवनु देख्यात्रच आम्ही घाबरा पडनो तैसु रुद्र अवतारनु स्वरूप 12 वर्षने एकदा करकच तई भी लई अप्रूप कचो मिळानो ये सभी दर्शन मिळानो लई अप्रूप कचो ये वर्षने एकदा करानो आणि तौ नॉर्मल दर्शन आम्ही गेल तर करानो भी लई भाग्यशाली आणि ह्या गुडीमा एवढा व्हायब्रेशन सकचो ती लिंगम ती एवढा व्हायब्रेशन होता सकच था बोलकचो कमजोर दिल वालों के लिए नहीं है ये दर्शन का बोलकचो कतर थाना वाइब्रेशन तड़दाड़ा ताकत भी हमारे शरीर में मसनु कचो देखो आता हमें ध्यान में बैठे बोलाते हमने हाँ वाइब्रेशंस फील किए हमने हाथम वाइब्रेशंस पोगोनमा बोलात नहीं हमारा आंग हली आणि था स्वयं ती लिंगम ती जवती वाइब्रेशंस हमारे शरीर धारण करून कचो तैसु अशेल व्यक्ती तोडू जाओ कम बोलचो था तिनासाठी आई मिळणू का भी लई सौभाग्य कचो आणि भस्म आरतीनु महत्व का बोल दिया होती देखो भस्म शिवनु प्रिय श्रृंगार कन हमें एकात्म भस्म ती हमने का संकेत देता हमारा शिव कौन हमें कळल्या हो देखो भस्म कतर का हो का भी वट राख होन दे जळन दे तिने भस्म कचो मने हो का भी वट जळी की यो भस्म एकम बोलात नहीं हो इवन माटी जळी तर भी भस्मच कम बोलाचो तिन्नानी शिव का बोलक कचो शिवा का बोलक भस्म धारण करे पसती पंचतत्व ती हमने भक्तों ने बोलचो पंचतत्व ती का निर्माणी चे शरीर लास्ट विलीन होवानु आणि लास्ट अवानु आई स्थिती भस्मच तवाच हो तुमने मिळूच आणि भस्म आई भस्म ती का हो संकेत देतो च जीवन मृत्यूनु संकेत हो देतो च आई जीवन ती नेक्स्ट का हो मृत्यूत नहीं म्हणतो नेक्स्ट फर्स्ट श्वास लास्ट श्वास कवात नहीं फर्स्ट श्वास ती जुड़ी कन लास्ट श्वास ने भस्म ती हो तुमने भेटूच त्याची हरेक क्षण ये जीवन का करतात तुम्ही का नाही तिनाकर प्रति तुम्ही लक्ष करो जीवन आणि मृत्यूनु मदम मट्टमनु का यात्रा छे और मिळूच तुमने आई लास्ट भस्म ना रूपमच मिळू तुमने हो आई सभी तुम्ही छोड़े पासती तिना मदम का करताच कवडू जागरूकता तुम्हारू छे आई भस्म देखी कन तुम्ही सदा याद राखनु कन ते धारण कर छड्या कचो ती तेस्टीच ते स्मशान में सकचो कसांकत ह्याच मिळूच तो ने भक्तोंने सभी त्याग करी कन ह्या नेवते हाऊ ह्याच भेटू तो ने कन ला एकदा दक्ष प्रजापती ते हट करचो सती ते लग्न करलो कदम खा बटे असते कतर बेटीन लग्न कर देनु कतर भी घरदार देखत नहीं हो ते तई बोलक हाऊ मार बेटीन देनु कच खा बटत शिव कच खा बटच स्मशान मसच राख लगळे असच का थिनु सवारी हाऊ कहू दुकन हट करक कचो कतर तैसा इनम स्थान में कहू मत शिव का संकेत देता छतिनु कतर भस्म लास्ट है ये पाची तत्व ती ऊपर उठो ये काम क्रोध मोह ती ऊपर उठो हमारो अहंकार हमें भस्म करनु कचो क्रोध ये सब भी भस्म ना संकेतक कचो ये तुम्हें कवा भस्म करच ह्या हाऊ तुमने भेटूच कंबोली कम बोलक हर एक श्वास ने जागरूक हो कचो हमें हर एक हेजी भी नवे हमने ध्यान बोलचो हर एक श्वास ने जागरूक असो हाऊ छे तुम्हारा संगाट हाऊ भेटूच तुमने मात्र जीवन जागृता पूर्ण सुनु तुम्हारू
अनावश्यक अज्ञानता थी अंधकार में हव नहीं मिलतो तुमने था तुमने प्रयत्न करा तो भी नहीं मिलतो ये ज्ञान ना प्रकाश थी जुड़ो हव ह्या छे न ते भस्म धारण करी हमें देखाव कचुती आई भस्म कवा देखत तुम्ही जीवन मृत्यू संकेत हो तुमने देतो च आई छे लास्ट आई मोठानुच तुम्ही इनाती तुम्ही आई सत्यता कळली का तुम्ही जुळणो को बोलो छो आणि शिवना भक्त भी देखो हमें ते अघोरी बोलो को भी भस्म चल सचो तो ना अंगर क सदा तो ना खुद ने स्मरण करा लेता सत्य हमें था लास्ट था जवान हमें तेज का बोली ना फुल जीवन ते साधना ते इनमा चसच होती तर सु हमने हमारू सौभाग्य की आई मनुष्य शरीर मिळकन आणि ग्रहणी ही कन भी हमें ते ज्ञान लेताच आणि ते मार्ग भी हमें चला कर हमारू सौभाग्य कन हमें समझनो आणि ये शिवयोगी नु कहो सचो ये शिवना भक्त मायाती भी जुड़े सचो नहीं करनी आता पैदा है कलियुगम कतर मायाती भी जुड़े सचो मात्र तोने डुबकी मारनो शिव शिकडाया सकचो कौ डुबकी कदर मायाना समुद्र ती भार बट्या सकचो ती तो ना ध्यान साधना शिवना जपम आणि कवा जरूरत पड़ी मायाना समुद्र में डुबकी मारकच होते आणि सब्बी तनु कर्तव्य पूरा करी ते मायाना समुद्र में ते भार उठी कन डुबकी काढी कन आणि ध्यान साधना भटकचो तैसु ते शिव तोने ते साधना शक्ती देखचो कतर मायाना ते समुद्र में डुबान देता नहीं कचो शिव एकदा तीन डुबी कन आणि खाले गई कन ऊपर वाटच नहीं बा ऐसू नहीं कचो ते शिवयोगियों ने ताकत दिछोड़क कचो शिव भक्त कोण छे ये माया में डूबो तुम्ही कर्तव्य छे तुम्हारो डूबी उठी का आणि तुम्हारा साधना में तुम्ही बटनो का आई शक्ति शिव भरक कचो आणि देखो शिव कोणता अवस्था में सच हमने शिव का संकेत देचो शिव हमने ध्यान स्थिति में मळचो कवा भी शिव ना फोटा देखो ध्यान स्थिति में सच असो जास्ती का हमारा मन में थी जुड़ो मन में छे कन यू संकेत देचो तीनास्टे हरेक का धारण करायचो शिव एक संकेत शिव तीनम ते संकेत ती हमें जुड़नो